नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतला विशेष भाग. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये नंदिनीचे आई बाबा आणि सासू सासरे जीवा वगैरे हे सर्व एकत्र बसलेले असतात. नंदिनीने खास उपमा यांच्यासाठी बनवलेला असतो आणि त्यानंतर विक्रांत म्हणजे जीवाचे बाबा म्हणतात की नंदिनी, अरे वा वा, काय छान सुंदर उपमा बनवलास, खरंच खूप पोटभर नाश्ता मी आज केला असं म्हणतात. आणि त्यावर ते म्हणतात की नंदिनी, आज तू खास पोहे उपमा तू बनवलास म्हणून त्यात निदान 4 काजू तरी दिसली, नाहीतर तुझ्या सासूची मजल मटारच्या पुढे काही जात नाही. यावर सगळे हसतात. त्यानंतर मालिनी म्हणते की अहो, मी माझ्या सुना माझ्या काही शब्दाबाहेर नाहीत बरं का, त्यामुळे तुमच्या माहितीसाठी सांगते की माझ्या सुना माझं ऐकूनच सर्व काही करतात. आता जर जास्त तुम्ही टोमणे मारले तर पुढच्या वेळेस तुम्हाला उपमा देखील भेटणार नाही, असं मालिनी म्हणते. तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि पार्थचे बाबा लगेच म्हणतात, आला बोका आला, असं म्हणून सगळे हसायला लागतात. आणि नंतर पार्थचे बाबा म्हणतात की नंदिनी, आज तुझे आई बाबा पण आहेत, आपण सर्व एकत्र आहोत आणि आनंदाचा माहोल आहे, तर तुझ्या हातचा झणझणीत मटणाचा रस्सा होऊन जाऊ दे, असं पार्थचे बाबा नंदिनीला म्हणत असतात. आणि ते नंदिनीला म्हणतात की मटणाचा रस्सा केल्यावर त्याचे पाणी तू पे, म्हणजे तुझा घसा देखील मोकळा होईल. आज होऊनच जाऊ दे मटणाचा झणझणीत रस्सा आणि तांदळाच्या भाकरी. यावर लगेच नंदिनी म्हणते, बाबा, मी तांदळाच्या भाकरीऐवजी ज्वारीची भाकरी बनवली तर चालेल का? यावर लगेच मालिनी म्हणते, हां, ज्वारीची भाकरी काय? हो, समजलं का, ज्वारीची भाकरी. यावर तो म्हणतो का? तर लगेच ती म्हणते की जीवाला ज्वारीची भाकरी आवडते ना, म्हणून. असं लगेच तिला ती चिडवायला लागतात. यावर सर्वांचा हसण्याचा आवाज येतो. तिला चिडवून झाल्यानंतर लगेच जीवाचे बाबा म्हणतात की बघ, तू जरा लक्षात ठेव, तुझ्या तरी आहे का ज्वारीच्या भाकरी जीवाला आवडतात म्हणून, असं ती म्हणते. त्यावर लगेच मालिनी आशाला आवाज येते, आशा आणा अगं पिशवी. आणि जीवाला म्हणते की जा, तू फक्त जाऊन मटण घेऊन ये, असं ती जीवाला सांगते. आणि आशा पिशवी घेऊन येते आणि सर्व तिला जीवाच्या हातात पिशवी देण्यासाठी सांगतात. मग ती जीवाकडे देते आणि म्हणते, जीवा दादा, चांगलं फ्रेश ताजं मटण 2 किलो मटण घेऊन या. यावर जीवा म्हणतो, हो का, आणतो, हां आणतो, असं म्हणतो आणि तो मटण आणण्यासाठी उठतो. आता नंदिनीचे बाबा लगेच म्हणतात की नंदिनी, चला आपण निघूया आता, या जेवणात आम्हाला काही घेऊ नका. यावर लगेच पारचे बाबा म्हणतात की नाही, थांबा, तुम्ही सर्वांसाठी जेवणाचा बेत करूयात, असं ते म्हणतात. त्यावर ते म्हणतात, नाही नको नंदिनी, तू आलीस, चहा केला, उपमा केला, आता झालं ना, आता जाऊया, आपण निघूयात, असं म्हणते. तेव्हा नंदिनी थोडा विचार करते आणि जीवाकडे पाहते, तर जीवानी बोटात असं फोल्ड केलेलं असतं आणि म्हणजे तो विष मागतो की नंदिनीने इथंच थांबावं, असं त्याचं चालू असतं. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि मुद्दाम होऊन म्हणते की हां, चला बाबा, आपण जाऊया, मी घेते आवरायला, असं म्हणते. त्यावर जीवाचा खूप चेहरा पडतो आणि लगेचच ती म्हणते, हां चला, तुम्ही जाऊया म्हणते आणि म्हणते, चला मी तुम्हाला गेटपर्यंत सोडायला येते. यावर मग जीवाचा लगेच फुललेला चेहरा बघायला मिळतो आणि ती नंदिनी आईबाबांना सोडण्यासाठी गेटपर्यंत जाते. ते तिघंजणं बाहेर गेल्यानंतर मग मालिनी, विक्रम आणि जीवा, पार्थ हे रूममध्ये म्हणजे त्या हॉलमध्ये राहतात. तेव्हा पार्थचे बाबा म्हणतात की चला, आता सगळं ओके झाले, दोन्ही सुना घरात, दोन्ही टोनगे घरात, असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो, ओ बाबा, असं काय बोलताय, असं म्हणतात आणि हसण्याचा आवाज येतो. तेवढ्यात मालिनी आणि विक्रम ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. मग नंतर जीवा आणि पार्थ तिथे थांबलेले असतात. पार्थ जीवाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, काय झाले जीवा? त्यावर ते म्हणतो, काही नाही दादा, मी जातो, मटण घेऊन येतो. तो म्हणतो, नाही, काही गरज नाही, राहू दे, मी आणतो. यावर तो म्हणतो, कशाला बाबा, कशाला दादा, राहू दे, मी घेऊन येतो, असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की तुला माहिती आहे ना, नंदिनी तुझ्यासाठी थांबले. त्यावर जीवा म्हणतो, नाही, असं काही नाही, ती कशाला थांबली, इथं काही गरज नव्हती तिची थांबायची. त्यावर लगेच पार्थ म्हणतो, तुला अशा बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत. त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे? मग तो त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बोललेली नंदिनी सर्व काही बाबांना तो सांगतो की नंदिनी बाबांना म्हणत होती की जीवाचं प्रेम जिंकलंय वगैरे. आपण ते मागच्या एपिसोडमध्ये पाहिलंच आहे. ते सर्व काही बोलणं तो इथे जीवाला सांगतो आणि जीवाला मग नंदिनीबद्दल प्रेम वाटायला लागतं आणि तो म्हणतो की खरंच नंदिनी तिच्या बाबांना सर्व काही बोलली आणि तो विचारतो की खरंच नंदिनी असं बोलली का बाबांना? त्यावर पार्थ म्हणतो, हो, तिनं असंच बोलली.
आणि पार्थ जीवाला म्हणतो की जीवा, तू त्यांच्यासाठी घेतलेली एफर्ट्स, प्रेम किंवा सर्व काही या गोष्टींची कदर आहे त्यांना. त्यामुळं तुझ्या जी मनावर धूळ साचली आहे गैरसमजाची, ती आता दूर कर आणि दोघंही एकत्र या, असं तो जीवाला समजावून सांगतो. असं सांगून झाल्यानंतर पार्थ मटण आणण्यासाठी निघून जातो. आता जीवा तिथे एकटा राहिलेला असतो आणि तेवढ्यात नंदिनी बाहेरून येते. हे दोघं एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मालिनींना या दोघांचं कळून येतं आणि ती त्यांना म्हणते की रूममध्ये जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करते. मग त्यावर ती म्हणते की तुमच्या दोघांची हॉस्पिटलमध्ये खूप धावपळ झाली आहे, दोघांची झोप झाली नाही, त्यामुळे तुम्ही आता रूममध्ये जा. त्यावर ती म्हणते की नाही आई, आम्ही थांबतो इथे, मी काही मदत वगैरे करते. यावर ती म्हणते की नाही, काहीही गरज नाही, सर्व काही मी करते, तोपर्यंत तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा. कारण तिला माहीत असते की या दोघांना एकत्र येण्याची खूप गरज आहे. असं सांगितल्यावरती मग म्हणते हां, ही काव्याची बॅग मी ठेवते. त्यावर मालिनी म्हणते नाही नाही, ती काव्याची बॅग जाऊ दे, तू राहू दे, तुम्ही तुमचं रूममध्ये जा. यावर लगेच जीवा म्हणतो हां, ही फाईल पण आहे, मी तेवढं देऊन येतो. ती म्हणते राहू दे रे, फाईलही राहू दे, तू तेवढं रिपोर्टही राहू दे, तू तेवढं जा, तुम्ही दोघं जा आणि आराम करा, एकत्र जा. असं म्हटल्यावर ते दोघं म्हणजे नंदिनी आणि जीवा हे त्यांच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतात. मालिनीचं सर्व बोलणं ऐकून हे दोघं रूममध्ये जाण्यासाठी निघतात आणि ते दोघं जात असतात. जीवा समोर असतो, नंदिनी मागं असते. ते त्यांच्या रूमपर्यंत येतात, परंतु रूममध्ये जाण्याच्या अगोदर ह्यांच्या मनामध्ये खूप प्रश्नांचा जो कावळ असतो तो माजलेला असतो. हे दोघेही खोलीपर्यंत आले. जीवाने दरवाजा उघडलेला असतो, परंतु तो म्हणतो की आता काही हिला आतमध्ये जाण्यासाठी इन्व्हिटेशन द्यायचं का, असं म्हणतच तो म्हणतो. त्यावर नंदिनी देखील मनातच बोलते की मी आता दरवाजापर्यंत आले, इथून यांना आतमध्ये पण घेता येत नाही आहे का मला, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आता जीवा म्हणतो की मी हिला स्वतःहून काहीही सांगणार नाही. 21 दिवस मी खूप हिच्या मागे मागे केलं, 21 दिवस खूप हिची हाजी केली. आता मीही काही सांगणार नाही आणि मी हिच्या पुढे पुढे करणार नाही. मीही पुरुष आहे, मीही की असं वागणार नाही, असं ती म्हणते. यावर नंदिनी मनातच बोलते की यांनी माझ्या पुढे पुढे करायला पाहिजे आणि त्यांनीच मला आतमध्ये घेऊन जायला पाहिजे, मीही स्वतःहून आतमध्ये जाणार नाही, असं तिचं चालू असतं. त्यावर नंदिनी म्हणते की आता मी खालीच जाते, असं म्हटल्यावर जीवा म्हणतो हां ठीक आहे मग, आणि मनात म्हणतो की हिला खालीच जायचं होतं तर मग वरती येण्याची तस्ती कशाला घेतली, असं म्हणतो. त्यावर ती म्हणते की मी जाते आता खाली, असं म्हटल्यावर तरी पण जीवा काहीच बोलत नाही की आतमध्ये चल वगैरे, असं काहीच म्हणत नाही आणि ती मग खाली निघून जाते. तो मनातच म्हणतो की पलट पलट पलट, असं 2-3 वेळा म्हणतो. त्यावर देखील नंदिनी पलटत नाही आणि तिच्या मनात म्हणजे माहीत असतं की हा मनातच पलट वगैरे म्हणतोय, तर पण ती म्हणते मी पलटून काहीच उपयोग नाही, कारण जेव्हा मी तिथे होते तेव्हा तुम्ही स्वतःहून माझ्याशी बोलले नाही, काही नाही, मी आता पलटणार नाहीच आहे, असं म्हणून तीही खाली निघून जाते आणि जीवा मग तिथेच दरवाजाजवळ उभा राहतो. आता दुसरीकडे किचनमध्ये पार्थ हा काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवत असतो आणि त्यावेळात मालिनी तिथे येते आणि मालिनी म्हणते की अरे बायको, आजारी म्हणून का आता सर्व स्वयंपाक तू बनवणार आहेस. त्यावर लगेच पार्थ म्हणतो अगं आई, स्वयंपाक नाही गं, मी काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवतोय, त्यांनी माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काय काय केलं, मग मी त्यांच्यासाठी एवढंही करू शकत नाही का. यावर मालिनी म्हणते की हां ठीक आहे बाबा, कर, तू फ्रूट सॅलड बनव आणि मी खीर बनवते, असं मालिनी म्हणते. तेवढ्यात काव्या तिथं येते आणि ह्या दोघांचं बोलणं झालेलं असतं की ह्या दोघांचाही संसार आता सुरळीत होईल. मालिनी म्हणते की तुझा आणि काव्याचंही व्यवस्थित चालू झाले, आता फक्त जीवा आणि नंदिनीचं व्यवस्थित व्हायला पाहिजे. तेवढ्यात तिथं नंदिनी येते आणि मग लगेच पार्थ म्हणतो की आले की ह्या काय, नंदिनी आल्या. लगेच मालिनी म्हणते की काय रे, काय गं, झालं का तुमच्यातलं सगळं सुरळीत. तर पार्थ म्हणतो की अगं मग आई असं काय विचारते, सुरळीत झालंच असणार, असं म्हणते. तेव्हा नंदिनी मनातच विचार करते की अजून काहीच व्यवस्थित झालेलं नाही आहे, काही माझ्याशी ते बोललेही नाही, परंतु ही गोष्ट ह्यांना कळायला नको, यांना जर ही गोष्ट माहीत झाली तर यांना खूप वाईट वाटेल, असं नंदिनी मनातच म्हणते. आणि मग मालिनी विचारते काय गं, आहे ना सुरळीत. तर तेव्हा ती म्हणते हो, सगळं व्यवस्थित चालू आहे, अगदी पहिल्यासारखं. असं वाटतंय की आमचं कधी माझ्याशी ते एवढे व्यवस्थित बोलले की जसं काय आमचं कधी भांडणच यापूर्वी झालेलंच नाही, या पद्धतीने ते माझ्याशी बोलले. असं म्हटल्यावर मालिनी म्हणते की अरे वा,
बरं झालं, चला मग सगळं व्यवस्थित झालं, आता काहीतरी माझी गोडधोड खाण्याची इच्छा आहे असं ती म्हणते. आणि म्हणते की एवढं काही व्यवस्थित चाललंय ना, त्यामुळे खरंच खूप भारी वाटते. असं म्हटल्यावर ती लगेच नंदिनी म्हणते की पार्थ तुम्ही काय बनवताय? त्यावर तो म्हणतो फ्रूट सॅलेड बनवतोय. आणि मग ती म्हणते फ्रूट सॅलेडमध्ये चक्क ॲपल नाही आहे असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो आता नाही आहे ना, नव्हतं घरात, मग काय करू? यावर मालिनी म्हणते अरे ॲपल होतं, कुठं गेलं ॲपल? तर तेच ॲपल घेऊन रम्या ही ते ॲपल घेऊन तिच्या रूममध्ये गेलेली असते. आणि रम्याने ते ॲपल चाकूमध्ये असं वेगळ्याच पद्धतीने लावलेलं असतं आणि ती खात असते. तेवढ्यात तिची आई म्हणजे ती आत्या तिथं येते आणि म्हणते रम्या अगं काय करतेस, एवढी का शांत आहेस तू किती बोलत असतेस, मग काहीच का बोलत नाहीस? जेव्हापासून काव्या घरात आली आहे तेव्हापासून तू एवढी शांत का असतेस? त्यावर रम्या म्हणते की ही वादळापूर्वीची शांतता आहे असं समज. आणि असं म्हणून खूप जोरजोरात हसायला लागते एकदम डेंजरमध्ये. त्यावर तिची आई घाबरते आणि ती म्हणते की रम्या बाळा असं काय करतेस, व्यवस्थित बोल ना, माझ्याशी नीट बोल असं म्हणते. त्यावर रम्या एकदम शांत असं वेगळ्याच पद्धतीने ती वागत असते आणि पूर्ण ॲपल खाण्याचा ती प्रयत्न करते. त्यावर तिची आई म्हणते की अगं रम्या आता बास की किती ते खाणार, आता त्यातल्या बिया पण खाणार का? यावर लगेच रम्या म्हणते की बिया, अगं मम्मा तुला माहिती आहे का या बियांचं काय होतं? याच अशाच फ्रूट्सच्या बिया मिळून त्यांची पावडर बनवून ती एक विषारी पावडर तयार होते, विष तयार होतं, तुला माहिती आहे का? आणि असं विष तयार होतं की ते त्या वेलची पावडरमध्ये जरी घातलं तरी ओळखू येणार नाही. यावर लगेच तिची मम्मा जोरात ओरडते वेलची पावडर असं म्हटल्यावर ती असा करून जोरात आवाज काढते आणि शांत बस असं वेगळ्याच म्हणजे डेंजर नजरेनं ती तिच्या मम्माशी बोलत असते. पार्थ जो फ्रूट सॅलड बनवतो त्याला माहिती आहे की काव्याला वेलची पावडर घातलेलं फ्रूट सॅलड खूप आवडतं. त्यामुळे तेच जे रम्यानं विष घालवलेलं वेलची पावडर आहे तेच वेलची पावडर पार्थ आता इकडे फ्रूट सॅलेडमध्ये मिक्स करतो आणि फ्रूट सॅलेड ते काव्याला खाण्यासाठी घेऊन येतो. आणि तो काव्याकडे घेऊन आल्यानंतर काव्या म्हणते की तो काव्याला म्हणतो बायको असं म्हणून थोडा लाडात बोलायला लागतो. त्यावर ती म्हणते की खूपच लाडात आलाय तुम्ही असं म्हटल्यावर तो म्हणतो की लाडात कुठलं गं, तुम्हाला फ्रूट सॅलड आवडतोय ना म्हणून तुम्हाला फ्रूट सॅलड मी घेऊन आलेलो आहे. यावर तो म्हणतो की आता खाऊन घ्या असं म्हटल्यावर काव्या म्हणते की मला नको आहे ते फ्रूट सॅलड, तुमचं तुम्ही घेऊन जा परत आणि स्वतःचे हात छाटून टाका असं म्हटल्यावर तो म्हणतो असं का, मी तुम्हाला आवडते म्हणून फ्रूट सॅलड बनवले. यावर ती म्हणते की फ्रूट सॅलड बनवून काय झालं, मग फक्त ते फ्रूट सॅलड बनवून आणले पण खाऊ कोण घालणार? ज्या हातांना फ्रूट सॅलड बनवता येतं पण खाऊ घालता येत नाही ते हात काहीही कामाचे नाहीत, त्यामुळे ते छाटूनच टाकायला पाहिजे असं काव्या म्हणते. त्यावर पार्थ म्हणतो की एवढे आडेवेडे घ्यायची काहीही गरज नाही, सरळ सांगा ना की मला ते भरवा म्हणून. तेव्हा काव्या म्हणते की तुम्हाला माझ्या मनातल्या गोष्टी कळायला पाहिजेत असं म्हटल्यावर लगेच पार्थ म्हणतो की तुमच्या मनातील सर्व गोष्टी मला कळतातच असं म्हणतो आणि त्यांना फ्रूट सॅलेड खाऊ घालण्यासाठी पुढे करतो. इकडे रम्या किचनमध्ये येते आणि चेक करते की फ्रूट सॅलडमध्ये पार्थने खरंच ते विष जे आहे ते घातलेलं आहे का, वेलची पावडर आहे ते घातलेलं आहे का, ती असं चेक करते. आणि मग तिला खूप आनंद होतो कारण पार्थने वेलची पावडर टाकून ती जी डब्बी असते ती किचन ओट्यावर तशीच ठेवलेली असते आणि ती ते चेक करण्यासाठी खास किचनमध्ये आलेली असते. आता इकडे रूममध्ये पार्थ हा काव्याला भरवत असतो. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ते फ्रूट सॅलड जे आहे खरंच ते काव्या खाते का आणि ते खाल्ल्यानंतर काव्याला काही त्याचा दुष्परिणाम होतो का, हे जाणून घेण्यासाठी आपला पुढचा एपिसोड नक्की बघा. आणि आपली ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते, काव्या पार्थची जोडी आवडते की जीवा नंदिनीची जोडी आवडते, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.